चला आपण टेस्ट भाग 4 अंकमाला चौकटीतील प्रश्न हे सूत्र ओळखायचं आपण बघूया. बघा ना खूप सोपे प्रश्न असतात परीक्षेमध्ये. घन वर्ग अशावरती आधारित प्रश्न तुम्हाला राहतील किंवा जर काय उभी बेरीज आडवी बेरीज समान असू शकते, या संख्यांची निमपडीत असू शकते, या संख्यांची बेरीजची दुप्पटीत असू शकते, यांचं वर्गमूळ, असं अनेक सूत्रांचं हे गणित राहतं. अतिशय सोपं परीक्षेमध्ये असणार आहे. बघा पहिलं गणित तुमच्या लक्षात आलं असेल, इथं 21 आहे म्हणजे याचं वर्गमूळ 7 आहे लक्षात. आणि याचं घनमूळ काढूया आपण 3, 7 त्रिक 21. तसंच इथं 9 याचं घनमूळ 2, 9 दोन्ही 18. तसंच या ठिकाणी याचं वर्गमूळ 12 आणि इथं गुणाकार 48 झाला आहे. म्हणजे इथं 12 चौक 48 हे ते सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे, 64 पाहिजे. लक्षात ठेवा 4चा घन पाहिजे. म्हणजे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. लक्षात आलं, पर्याय क्रमांक 3 आला 64. दुसरं गणित बघूया आपण. खूप सोपं गणित आहे, लक्षात घ्या. काय केलं गणितामध्ये बघा. आता 20 100 येतं लक्षात. आणि या दोघांची वजाबाकी 5 येते. यातून जर वजा केलं तर 85 येतं. तसंच येतं आपल्याला करायचं आहे 24 सक्क करायचं आपल्याला 144. आणि या दोघांची वजाबाकी 18. 18 वजा केलं की येतं 126. लक्षात घ्या. लक्षात सगळ्यांच्या. पुढे आता आपण पुढचा बघूया. मग इथं कोणती संख्या आणावी, त्यावेळेस त्यांचा गुणाकार, त्यांची वजाबाकी, पुन्हा त्यांची वजाबाकी केली की 175 येते. आपण बघूया. पर्यायातनं तुम्ही निवडा. लक्षात, पर्यायातनं निवडलं की तुमच्या हे लक्षात येईल. आता 28 70 28 निवडू आपण. किती येतं 196. आणि मग 28 निवडलं. 28मधनं हे 7 पुन्हा वजा करा 21. दिलेल्या संख्येतून 21 वजा करा 175. आलं का 175 इथलं. म्हणजे आपल्याला 28 पर्याय निवडावा लागेल. लक्षात घ्या. याचं उत्तर येतं 28, पर्याय क्रमांक 4. पुढचं गणित बघूया आता. या दोघांची 210 आहे ना, या दोघांची बेरीज जर तुम्ही केली कडेची तर 30 येते. आणि लगेच कळलं पाहिजे 21 आहे. 3 7 21 म्हणजे 7 न गुणा. इथं पण तसंच करा. यांची बेरीज किती येते बघा 26 येते ना. 26 आले. 26 गुणुले या ठिकाणी आता बघा इथं 156 म्हणजे 6 6 6 36 6 करावं लागेल. 26 156. पुन्हा मग 12 आहे. 12 आणि 10 किती येतं आहे 22. बघा मग इथं 7 न गुणले 6 न गुणले आता 5 न गुणा 110, पर्याय क्रमांक 3. त्याच्या पुढचं गणित बघूया आपण आता. मग आता 49 आहे. वर्गसंख्या दिसते म्हणजे बेरीज करून बघू. 7 बेरीज येते वर्ग, 8 येते वर्ग, 5 आणि 3 8. हा 13चा वर्ग आहे. मग 8ला किती कमी आहे 5 कमी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आला याचा. आता शेवटचं गणित बघूया. 40 आहे. बेरीज करून बघा, गुणाकार करून बघा. आता गुणाकार तर जास्त आहे त्यामुळे बेरीज करून बघा. 8 आणि 2 10 आणि 5 15. नाही त्याचं काही येत नाही. मग गुणाकार करून बघा. 15 येते ना. 15च्या निमपट पण नाही दुप्पट पण नाही संख्या. 8 दोन्ही 16 16 पंचे 80. गुणाकार केला 80च्या निमपट आलं. 5 चौक 20 20 त्रिक 60 त्याच्या निम्म आलं. 5 दोन्ही 10 10 7 70 निम्म आलं. 10 दोन्ही 20 20 1 20 त्याच्या निम्म आलं 10, पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनं अंकमालेतले प्रश्न या टाईपमध्ये आपल्याला परीक्षेमध्ये पडू शकतात. तसंच या NMS एक्झाम ऑनलाईन क्लासबद्दल सगळ्यांना माहिती आहे. 1 एप्रिलपासून नवीन बॅच सुरू होणार आहे. दररोज 2 तास असतील. दोन्ही तासाची एकत्रित फी सगळ्यांना 300 रुपये असणार आहे. इच्छुकांनी याच्यावरती संपर्क साधावा किंवा फोन करावा. धन्यवाद.